समाजकार्यातनं काहीतरी बदल घडवायचा असेल तर एक पदवी आहे जी केवळ शिक्षण नाही तर एक ध्येय आहे, आणि ती म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क. पण ही पदवी एखाद्या व्यक्तीला एक व्यावसायिक समाजकार्यकर्ता म्हणून घडवते कशी? चला, आज गोंडवाना विद्यापीठाच्या या कार्यक्रमात डोकावून पाहूया आणि त्याची रचना समजून घेऊया. बघा, कुठल्याही मोठ्या बदलामागे एक मजबूत आराखडा असतोच. या अभ्यासक्रमाचा आराखडा आहे हा दस्तऐवज, दिशा क्रमांक 108. हा फक्त एक कागद नाहीये, तर समाज कार्यकर्त्यांच्या एका नव्या पिढीला दिशा देणारा जणू नकाशाच आहे, ज्याने या संपूर्ण कार्यक्रमाला एक आधुनिक रूप दिलं. तर मग मूळ प्रश्न येतो की एक व्यावसायिक समाज कार्यकर्ता बनण्यासाठी नक्की लागतं तरी काय? कोणती कौशल्य, कोणतं ज्ञान आणि कोणत्या अनुभवांची गरज असते? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. हा सगळा प्रवास आपण 6 महत्वाच्या टप्प्यांमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूया ही पदवी इतकी आधुनिक का आहे यापासून. मग बघू पहिल्या वर्षाचा पाया कसा घातला जातो, ग्रेड्सचं गणित काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्यक्ष कामातून कसं शिकवलं जातं. त्यानंतर शेवटच्या वर्षातली प्रगत कौशल्य आणि संशोधन, आणि या सगळ्यातून एक व्यावसायिक कसा तयार होतो हेही समजून घेऊ. चला तर मग, पहिला टप्पा, एक आधुनिक पदवी. या कार्यक्रमाची रचना काही अचानक झालेली नाही. यामागे विद्यापीठाच्या 2012च्या एका महत्त्वाच्या निर्देशावलीचा आधार आहे, ज्याचा मुख्य उद्देश उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं हा होता. या बदलाची सुरुवात तशी 2008मध्येच झाली होती, जेव्हा UGCने शैक्षणिक सुधारणांची गरज बोलून दाखवली. पण खऱ्या अर्थाने याला गती मिळाली 2012मध्ये. मग काय, एकामागोमाग एक गोष्टी घडत गेल्या. आधी अभ्यास मंडळाने, मग शैक्षणिक परिषदेने नव्या सिस्टीमला होकार दिला, आणि शेवटी जून 2012मध्ये हा दिशा क्रमांक 108 लागू झाला, ज्याने या आधुनिक अभ्यासक्रमाचा पाया रचला. आता आपण वळूया अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याकडे, म्हणजे पहिल्या वर्षाचा प्रवास. हा काळ आहे समाजकार्याचा पाया पक्का करण्याचा. या पूर्ण अभ्यासक्रमाचा जो गाभा आहे ना, तो या 3 मुख्य पद्धतींवर अवलंबून आहे. व्यक्तींसोबत काम करणं, गटांसोबत काम करणं, आणि तिसरं म्हणजे समुदाय संघटन आणि सामाजिक कृती. हे जणू काही समाजकार्य सरावाचे बिल्डिंग ब्लॉक्सच आहेत. पहिल्या सेमेस्टरच्या विषयांवर नजर टाकली की या अभ्यासक्रमाची व्यापकता लक्षात येते. बघा, एकाच वेळी समाजशास्त्र आणि मानसशास्त्र सारखे सिद्धांत आहेत, मग व्यक्तींसोबत काम करण्याची प्रॅक्टिकल पद्धत आहे, संशोधनाची ओळख आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणारा प्रॅक्टिकम. म्हणजे एक भक्कम पाया इथेच रचला जातो. थोडक्यात सांगायचं तर पहिल्या वर्षाचं मुख्य ध्येय एकच आहे: विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी किडा न बनवता प्रत्यक्ष कामासाठी जे सैद्धांतिक ज्ञान लागतं ते पुरवणं. हा तो पाया आहे ज्यावर एका प्रभावी समाज कार्यकर्त्याची इमारत उभी राहते. चला, आता तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. हा थोडा तांत्रिक आहे पण खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती मोजली कशी जाते हे समजून घेऊया. ही जी क्रेडिट ग्रिड सिस्टम आहे ती समजायला खूप सोपी आहे. क्रेडिट म्हणजे काय, तर अभ्यासक्रमाचा भार किती आहे त्याचा व्हॉल्यूम, आणि ग्रेड म्हणजे कामगिरी कशी होती त्याची क्वालिटी. म्हणजे बघा, किती काम केलं आणि ते किती चांगलं केलं, या दोन्ही गोष्टी इथे मोजल्या जातात. आणि हा तक्ता बघा, अगदी स्पष्ट आहे. पारंपरिक गुणांना ग्रेड आणि ग्रेड पॉइंट्समध्ये कसं बदललं जातं हे इथे दिसतंय. समजा 75 पेक्षा जास्त गुण मिळाले तर मिळतो O ग्रेड, म्हणजे आउटस्टँडिंग. ही पद्धत खूपच पारदर्शक आहे आणि यामुळे कामगिरीचं योग्य मूल्यमापन होतं. आता SGPA आणि CGPA यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. SGPA म्हणजे काय, तर एका सेमिस्टरमधली कामगिरी. समजा आपलं 6 माहीचं रिपोर्ट कार्ड. आणि CGPA म्हणजे सगळ्या सेमेस्टरची मिळून एकत्रित सरासरी, ज्यावरून अंतिम पदवी ठरते. आता येऊया चौथ्या आणि माझ्या मते सगळ्यात इंटरेस्टिंग टप्प्याकडे, प्रॅक्टिकम. इथेच खरं शिक्षण वर्गाच्या बाहेर समाजात सुरू होतं. प्रॅक्टिकम मॅन्युअलमधलं एक वाक्य यामागचं तत्वज्ञान खूप सुंदरपणे सांगतं. त्यात म्हटलं आहे की सामाजिक वास्तवाचे निरीक्षण, विश्लेषण आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याच्या अनुभवातून शिकण्यास मदत होते. म्हणजेच खरं शिक्षण हे करूनच मिळतं. आणि हे करून शिकणं फक्त एकाच प्रकारे होत नाही. यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. ओरिएंटेशन सेशन्स आहेत, वेगवेगळ्या संस्थांना भेटी आहेत, ग्रामीण आणि आदिवासी भागात जाऊन कॅम्प्स आहेत,
कौशल्य विकासासाठी कार्यशाळा आहेत. इतकंच नाही तर अभ्यास दौरे आणि प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या लॅबसुद्धा आहेत. म्हणजे अनुभवांची एक मोठी श्रेणीच उपलब्ध आहे. आणि हा आकडा 15 या अभ्यासक्रमाचं महत्त्व सांगतो. दर आठवड्याला कमीत कमी 15 तास फील्ड वर्क. हे का महत्त्वाचं आहे? कारण इथे प्रत्यक्ष कामाला फक्त एक विषय नाही, तर शिक्षणाचाच एक अविभाज्य भाग मानलं जातं. हे 15 तास हेच सांगतात की विद्यार्थी फक्त थिअरीमध्ये अडकून न राहता जमिनीवर उतरून काम करायला शिकतील. आता आपण MSW प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे विद्यार्थी आपल्या कौशल्यांना आणखी धार लावतात आणि स्पेशलायझेशनकडे वळतात. तर अंतिम वर्षात म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या सेमेस्टरमध्ये फोकस पूर्णपणे बदलतो. आता जोर असतो प्रगत सरावावर, मॅनेजमेंटवर आणि आपल्या आवडीच्या विषयात खास प्रावीण्य मिळवण्यावर. आणि हा संपूर्ण प्रवासाचा कळस म्हणजे प्रबंध, ज्याला आपण डिझर्टेशन म्हणतो. हा एक कंपल्सरी रिसर्च प्रोजेक्ट आहे. याच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला समाजकार्य क्षेत्रात आपलं स्वतःचं असं काहीतरी नवीन योगदान देण्याची एक मोठी संधी मिळते. आणि मग येतो शेवटचा टप्पा, व्यावसायिक बनण्याचा. इथे 2 वर्षांच्या अभ्यासाचा प्रवास संपतो आणि एक व्यावसायिक म्हणून नव्या प्रवासाची सुरुवात होते. 2 वर्षांमध्ये जो CGPA जमा झालेला असतो तोच अंतिम पदवीचा ग्रेड ठरवतो. जसं या टेबलमध्ये दिसतंय, 9 किंवा त्यापेक्षा जास्त CGPA असेल तर O म्हणजे उत्कृष्ट ग्रेड मिळतो. ही खरं तर 2 वर्षांच्या मेहनतीची एक सुंदर पोचपावतीच असते. आणि हे 4ही सेमेस्टर यशस्वीपणे पूर्ण झाले की उमेदवाराला मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवी दिली जाते. आणि यानंतर तो उमेदवार एक व्यावसायिक समाज कार्यकर्ता म्हणून समाजात काम करण्यासाठी पूर्णपणे तयार असतो. तर पायाभरणीपासून ते विशेष प्रावीण्य मिळवण्यापर्यंत हा होता गोंडवाना विद्यापीठाच्या MSW अभ्यासक्रमाचा संपूर्ण प्रवास. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की हा कार्यक्रम फक्त माहिती देत नाही, तर समाजात काम करण्यासाठी लागणारी कौशल्य आणि एक नवा दृष्टिकोन देतो. आता खरा प्रश्न हा आहे की ही कौशल्य आणि हा दृष्टिकोन वापरून समाजात कोणता सकारात्मक बदल घडवला जाईल? जरा विचार करा.